नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. सो आता मी चाललो आहे राहुलच्या एंगेजमेंटला आणि राहुलची एंगेजमेंट आहे परेलला. त्याने मला टाकला ॲड्रेस, ॲक्च्युली बघितलं नाही. परेलवरनं काहीतरी मला वाटतं ऑटो वगैरे करावी लागेल. सो त्याच्यानंतर मी तिकडे जाईन. सो ते 4-5 दिवसापासूनचा प्लॅन चालू होता. त्याच्यानंतर गावावरनं अक्षय आला आहे, विनायक आला आहे आणि सौरभ आणि सिद्धांत हे इकडून येतात आणि मी इथून चाललो. तर चौघेजणं ठाण्याला एकत्र मिळून तिकडून ते ओला करून पुढे गेलेत आणि मी आता चाललो आहे ते ट्रेनने. मी तर माझा विचार आहे की फास्ट पकडून डायरेक्ट जायचं. सो एक तासाभरात तिकडे पोचेन. सो चला लेट्स गो, आपण आता निघूया. दादर स्टेशनला उतरायचं होतं. गडबडीत मी हे बघा भायखळा स्टेशनला आलो आहे आणि आता मला पुष्पगुच्छ कुठे भेटतात का बघायचे आहेत. सो बाकी सगळे तर पुढे गेलेत, पण एक चांगली गोष्ट अशी झाली की दादरला नव्हतं तर भायखळ्यावरून ते 2 किलोमीटर दाखवते, दादरवरून ते 4 किलोमीटर समथिंग दाखवतं. चला आता आपण जाऊ, सगळ्यांना भेटू. भायखळा स्टेशनचा बाहेरचा व्ह्यू. सो आता मी एंगेजमेंटला पोचलेलो आहे. एंगेजमेंट होती किती वाजताची रे? 6:30ची एंगेजमेंटला अक्षय जाधव टायमिंगवर, विनायक हळदी बघा ना साहेब. आणि मी तर एकदम ऑन टाईम. 6ची एंगेजमेंट तर मी 5ला देऊन बसलो आहे. पोचलो 7ला. जाम ट्रॅफिक. सो बघूया आता थोडं काय खायला वगैरे भेटतंय काय. हे खाणारे खयच खाऊ खया तुमच्यासाठी येत आहे, स्पेशल तयार करायला गेले. थोड्या वेळाने आता बघू आपण काय होतंय ते खायला, काय काय येतंय ते. त्याच्यानंतर नेक्स्ट प्लॅन. सो अक्षय जाधव, तुमचं इन्स्पिरेशन काय आहे इथे यायचं? 3 दिवस तुम्ही येऊन काय करता इकडे? खानकाम करतोय. 3 दिवस झाले मुंबईला येऊन. आणि तुमचं तुम्ही सांगा, तुम्ही काय डोंबिवलीला येऊन सकाळी कॉल केला मला, उठून जायचं, झोप मोड केलात माझी. डोंबिवलीला तसं माझं महत्त्वाचं काम होतं, पण मला माहिती नाही प्राणी संग्रहालय 7:30 नंतर चालू होतं. त्यावेळी तुम्हाला लवकरच फोन केला. माफ करा, पुढच्या वेळी 8 नंतर फोन करेन, म्हणजे तुम्ही 10:30ला उठाल. अरे पण ॲक्च्युली मी गेलेलो आहे. हे का काय बोललंय मी येतोय म्हणून. आणि तवसरे पोचलो जाऊन, पण एका खय पोचलो, मालाडला जाऊन पोचलो. पण मी माझी मीटिंग सम्राट हॉटेलची आवरून गेले. कसली सम्राट हॉटेलची मीटिंग? सम्राट हॉटेलला माझं एक ह्या होतं, डिस्ट्रीब्युटर होतं. मी सकाळी 7 वाजता, 7:30ला डोंबिवली, त्याच्यानंतर 7:15ला मीटिंग, आंघोळ बिंघोळ करून, आणि नंतर लेट दिलंस ना, तुका पेनल्टी आहे की काय दादर मधला आस्वाद हॉटेलचा हा प्युअरली व्हेज. आमका मोदका बसलो सगळं तुम्हाला उत्साह. त्यापेक्षा ना डोंबिवलीत चल, आमच्याकडे पोळी भाजी केंद्र असली भारी होत. 15 तारीखला तर सगळे आपल्या चॅनलवर जॉईन राहा आणि याचा सगळ्यांनी ब्लॉग पहा. काय काय आज गोड बोललं नाही, सोडू घेत नाही ट्रेनमध्ये. हात सोडणार कोणीही सबस्क्राईब करू नका, सगळ्यांनी चॅनल डिलीट करा. दिवस सोडू घेतलो म्हणून आता गोड गोड बोलूया म्हणून. हार्दिक शुभेच्छा. मला वाटतं हार्दिक पांडे म्हणता. हार्दिक ब्लॉग मध्ये आहे ना आमच्या तू. अरे बापरे. हाय गाईज, टुडे इज माय एंगेजमेंट. कसं काय फिलिंग काय आजची? फिलिंग काय आज? काय ठीकठाक आहे, पण डायरेक्ट बॉम्ब टाकले लावला तू. आतापर्यंत ठीकठाक होती, पुढे माहिती नाही. पुढे माहिती पण हे राहुल, कॉंग्रॅच्युलेशन. अरे माझ्या भाऊ पण लागलं या मीटिंग
400 रुपयाचा ह्याच्यावर प्लीज जरा रिव्ह्यू द्या आम्हाला. एक कसा वाटलाय? सुंदर वाटला. या प्रकारे तुम्ही जो हरणाची फुलं माहिती आहेत का तुम्हाला? फुकट मिळतात आमच्याकडे. ही कसली लावून दिली 400 रुपये लग्न बिग्न होत राहतं. कलियन महत्वाचं आहे. त्याच्यात पण ह्या बघ झेप्टोवाल्यांची जरा क्वालिटी जरा चांगली करून लावू. शेअर्स पडले झेप्टोवाल्यांचे बघ तरी. रिव्ह्यू आपण रिव्ह्यू दिलं म्हणजे पडू कसं पाहिजे? शेअर्स पडणार झाले. बघ जरा किती मी घेतो ना, जास्त चॉकलेट टाकतो. हे तर बाय 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 चल बाय बाय डोंबिवलीत ना बाय बाय. चला चला. अरे हे चला.